हातकणंगले तालुक्यातील हुपरी परिसरात गौण खनिज व्यावसायिकांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। बेकायदेशीर माती उत्खनन करणाऱ्यांना सोमवारी मंडल अधिकारी प्रदीप शिंदे आणि तलाठी सुभाष जाधव यांनी रॉयल्टीबाबत विचारलं। त्यावेळी गौण खनिज माफियांकडून थेट स्कॉर्पिओ गाडी अंगावर घालून अधिकाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाला। याबाबत तलाठी सुभाष जाधव यांनी डंपर मालक युवराज मुधाळे, डंपरचा चालक आणि स्कॉर्पिओ चालक या तिघांच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं मंडल अधिकारी प्रदीप शिंदे आणि तलाठी सुभाष पांडुरंग जाधव हे दोघे जण सोमवारी हुपरी तळंगे रस्त्यावरून जात होते। त्यावेळी त्यांना अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारा MH09FL 4096 क्रमांकाचा एक डंपर दिसला। तलाठ्यांनी तो डंपर थांबून तपासणी केली असता डंपर चालकानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडील गौण खनिज वाहतूक परवान्याच्या पावत्यांवर खाडाखोड केल्याचं दिसून आलं। त्याबद्दल तलाठ्यांनी जाब विचारला असता डंपर मालक युवराज मुधाळे त्याच्या काही साथीदारांसह एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आला। डंपर मालक युवराज मुधाळेनं स्कॉर्पिओ चालकाला गाडी भरधाव वेगानं मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या अंगावर घालण्यास सांगितलं। त्यानुसार चालकानं स्कॉर्पिओ गाडी वेगानं आणून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असलेला डंपर जबरदस्तीनं घटनास्थळावरून पळवून नेला। या घटनेनंतर तलाठी सुभाष जाधव यांनी हुपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार डंपर मालक युवराज मुधाळे याच्यासह डंपर चालक आणि स्कॉर्पिओ चालक अशा तिघांवर गुन्हा दाखल झालाय।